विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वी विषय गणित घटक चाचणी पहिली इयत्ता 6वीची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. तर बघूया पहिला प्रश्न अ आहे, रिकाम्या जागा भरा. एका बिंदूतून जाणाऱ्या टिंबटिंब रेषा काढता येतात. तर एका बिंदूतून आपल्याला असंख्य रेषा काढता येतात. असंख्य रेषा काढता येतात किंवा अनंत रेषा काढता येतात. 90 अंश मापाच्या कोणाला टिंबटिंब कोन म्हणतात. आता 90 अंशाच्या कोणाला किंवा 90 अंश मापाच्या कोणाला काटकोन म्हणतात. ब आहे, जोड्या जुळवा. अ गट दिला आपल्याला 180 अंश, 240 अंश, 360 अंश आणि 0 अंश. इथं कोणांची मापं दिलेली आहेत आणि ब गटामध्ये मात्र कोणांचा प्रकार दिलेला आहे. आता 180 अंश म्हणजे हा सरळ कोन आहे. 180 अंशाचं माप असलेल्या कोणाला सरळ कोन म्हणतात. 240 अंश 180 अंशापेक्षा जास्त आणि 360 अंशापेक्षा कमी माप असणाऱ्या कोणाला प्रविशाल कोन म्हणतात. म्हणजे 240 अंश मापाचा जो कोन आहे त्याला प्रविशाल कोन म्हणतात. प्रविशाल कोन म्हणजे ज्या कोनाचं माप 180 अंशापेक्षा जास्त आणि 360 अंशापेक्षा कमी असतं. आता पुढचा दिलेला आहे माप आपल्याला 360 अंश. 360 अंशाच्या मापाच्या कोनाला पूर्ण कोन म्हणतात. म्हणजे हे याचं उत्तर आहे पूर्ण कोन. आणि 0 अंश म्हणजे शून्य कोन. प्रश्न दुसरा सोडवा कोणतेही 6 गुणांचा हा प्रश्न आहे आणि गाळलेल्या जागा आणि जोड्या लावा हा 2-2 गुणांचा प्रश्न होता. आता प्रश्न त्यातलं पहिलं गणित बघूया आपण. शेजारील आकृतीवरून नावे लिहा. इथं ही आपल्याला आकृती दिलेली आहे आणि त्याच्यावरनं इथं काही प्रश्न आपल्याला दिलेत, त्याच्यावर त्याची नावं आपल्याला लिहायची आहेत. एक रेषीय बिंदू. 3 किंवा तिनापेक्षा जे बिंदू एका रेषेत असतात त्यांना एक रेषीय बिंदू म्हणतात. आता इथे एका रेषेवर असलेले बिंदू कोणकोणते आहेत तिथं अनेक आहेत बघा. POT, POS, RON. तुम्ही फक्त एक लिहिलं तरीसुद्धा चालतंय. म्हणजे इथं पहिला जर आपण फक्त एका रेषेत असलेले पाहिजे मात्र MOT. नंतर हा पहिला संच झाला किंवा सेट झाला. आता दुसरा POS आणि तिसरा आहे RON. यातलं तुम्ही फक्त एकच लिहिलं तरीसुद्धा चालतंय. नंतर किरण म्हणजे आरंभबिंदूपासून सुरुवात होऊन एकाच बाजूला तो अमर्याद वाढत जातो. म्हणजे OT. फक्त किरण लिहिताना मात्र आधी किरण शब्द लिहा. किरण, OT, OT, ON, OP, OM, OR आणि OS. हे एवढे किरण आहेत. किरण, ON. मी कुठलं पण एक नाव लिहिलं तरी चालेल. रेषाखंड. रेषाखंड म्हणजे M पासून T पर्यंत. आता रेषा असेल तर ती MT झाली. इथं रेषाखंडाला रेख शब्द लिहा. कारण ही रेषा अमर्याद असते. म्हणजे MT जी रेषा आहे ती अमर्याद आहे. आपण रेख MT घेतलं तर M पासून T पर्यंतच अंतर फक्त येणार आहे. मग रेख MT किंवा रेख PS. नंतर रेषा. आता इथं रेषा शब्द लिहा. रेषा MT. रेषा PS.
किंवा रेषा आर एन. अशा पद्धतीने आपल्याला विचारलेल्या गोष्टींचं उत्तर आपल्याला आकृतीवरून लिहिता येतं. खाली कोणांची मापे दिली आहेत त्यावरून प्रत्येक कोणाचा प्रकार लिहा. जसं इथं जोड्या जुळवा होता तसाच हा प्रश्न आहे. म्हणजे इथं आपल्याला त्या कोणाचा प्रकार लिहायचा आहे. आता 75 अंश इथं आपल्याला माप दिलेलं आहे. म्हणजे हा लघुकोन आहे, कारण या कोणाचं माप 90 अंशापेक्षा कमी आहे. म्हणजे ज्या कोणाचं माप 0 अंशापेक्षा जास्त, कारण 0 अंश असेल तर त्याला आपण शून्य कोन म्हणतो. म्हणून ज्या कोणाचं माप 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी असतं त्याला लघुकोन म्हणतात. म्हणून 75 अंश मापाचा कोन हा लघुकोन आहे. 360 अंश पूर्ण कोन. 90 अंश काटकोन. 90 अंशाच्या मापाला काटकोन म्हणतात. आणि 148 अंश विशाल कोन. विशाल कोन म्हणजे ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी असते त्याला विशाल कोन म्हणतात. आता 148 अंश 90पेक्षा जास्त आणि 180पेक्षा कमी आहे, म्हणून हा विशाल कोन आहे. आता पुढचा प्रश्न दिला आपल्याला, खालील संख्यांचे ऋणसंख्या व धनसंख्या असे वर्गीकरण करा. आता इथं आपण ऋणसंख्या, ऋणसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या आधी वजा चिन्ह दिलेलं असतं त्या ऋणसंख्या आहेत. आता इथं धनसंख्या आहे, ही धनसंख्या आहे म्हणजे -2, नंतर -26 आणि -25. आणि पुढचं आहे धनसंख्या. धनसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या आधी धनचिन्ह दिलेलं असतं किंवा बेरजेचं चिन्ह असतं किंवा चिन्हच नसतं त्यांना धनसंख्या म्हणतात किंवा त्या धनसंख्या असतात. म्हणजे आता हा +5 झाला, नंतर -4, 7ला कुठलं चिन्ह नाही आहे म्हणजे ही धनसंख्या असते. पुढचा प्रश्न आहे, अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा. म्हणजे 7.2/5 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. म्हणजे इथे हे 7 पूर्णांक आहे आणि 2/5 अपूर्णांक आहे. याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. अंशाधिक म्हणजे काय की ज्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. आता हे उदाहरण अगदी सोपं आहे. तर अंशाधिक अपूर्णांक करताना पूर्णांकाचा आणि छेदाचा गुणाकार करा. 7 × 5 आणि त्याच्यामध्ये अपूर्णांकाचा अंश मिळवा +2/5 बरोबर. 7×5 = 35 +2/5 बरोबर. 35 आणि 2 37/5. तसंच पुढचं उदाहरण आहे. आता बघा इथं अंशाधिक अपूर्णांक म्हणजे हा छेद 5 आहे आणि अंश 37 आहे, म्हणजे छेदापेक्षा अंश मोठा झाला, म्हणजे याला म्हणतात अंशाधिक अपूर्णांक. त्याचप्रमाणे आता दुसरं उदाहरण सोडवायचं आहे. 5 × 6 + 1 पूर्णांक आणि छेद या दोन संख्यांचा गुणाकार करा, त्याच्यामध्ये अंश मिळवा आणि छेद आहे तसाच लिहा. छेद 6 बरोबर. 6×5 = 30 + 1 छेद 6. 30 आणि 1 31/6. तिसरा प्रश्न बघूया. सोडवा कोणतेही दोन. त्यातलं पहिलं गणित आहे बेरीज करा. 5.1/2 + 2.3/4. आता यातलं पहिलं गणित आपण सोडवूया. 5.1/2 + 2.3/4. आता हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. आपण शुद्ध पूर्णांकाचं रूप त्याला देऊन घेऊया. 5 × 2 + 1 पूर्णांक आणि छेद यांचा गुणाकार, त्याच्यामध्ये अंश मिळवा आणि छेद आहे तसाच +2 × 4 + 3/4.
आता 5 दुणे 10 आणि 1 11, 11/2 आपण हे डायरेक्ट स्टेप लिहिली आहे. 5 दुणे 10 आणि 1 11/2 अधिक 2 8 आणि 3 11, 11/2 सॉरी 11/4, इथे 4 आहे, छेद आहे तसाच लिहायचा आहे. 11/2 अधिक 11/4. आता हे तिरकास गुणाकार करून पण करता येतं, किंवा इथं छेदाचं निरीक्षण केलं आपण, इथं 2 आहे, इथे 4 आहे, 2चा आपल्याला 4 करता येतो आहे, कारण 2ला 2 ने गुणलं तर 4 होणार आहे. मग जर आपण छेदाला गुणलं तर अंशाला सुद्धा गुणायचं, म्हणून 11 गुणिले 2 छेद 2 गुणिले 2 अधिक 11/4. आता इथे छेद 4 आहेच, म्हणून तो पुन्हा लिहायची काही गरज नाही, आहे तसंच ठेवा. आणि इथं फक्त आपण छेदाला 2 ने गुणले, कारण आपल्याला छेद 4 करायचा आहे. मग 11 दुणे 22 आणि 2 दुणे 4 अधिक 11/4. आता छेद समान झाले, म्हणून 1 छेद लिहा आणि अंशांची इथं आपल्याला बेरीज करायची आहे, म्हणून 22 अधिक 11 बरोबर 22 आणि 11 33/4. हे याचं बेरजेचं उत्तर आहे, 33/4. आता प्रश्न दुसरा आपण इथं सोडवूया. खालील उदाहरणातील संख्या चिन्हांचा उपयोग करून लिहा. इथं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे आणि चिन्हाचा उपयोग करून ती संख्या लिहायची आहे. एक पाणबुडी समुद्र सपाटीपासून 512 मीटर अंतर खोलीवर आहे, म्हणजे ही समुद्राच्या आत आहे, खाली आहे. समुद्र सपाटीपासून जर खाली असेल तर ती संख्या ऋण दाखवायची असते, म्हणजे इथं ऋण 512 मीटर, ऋण 512 मीटर, कारण समुद्र सपाटीपासून खोल आहे आणि समुद्र सपाटीच्या खाली जर असेल तर ती संख्या ऋण दाखवायची असते, म्हणून वजा 512 मीटर. पुढचं दुसरं गणित आहे. जमिनीपासून 120 मीटर अंतरावर उडणारा पतंग. आता 120 मीटर अंतरावर हा पतंग उडतो आहे जमिनीपासून, आणि पतंग नेहमी वरती उडतो, आकाशात उडतो, म्हणून हे जमिनीपासून वर आहे, म्हणून हे धन येणार आहे. धन 120 मीटर. भुयार जमिनीखाली 2 मीटर खोल आहे. आता हे जमिनीच्या खाली आहे, म्हणून ही संख्या ऋण येणार आहे, मग वजा 2 मीटर. अशा पद्धतीने जमिनीच्या वर असेल तर ती संख्या धन दाखवा, जमिनीच्या खाली असेल तर ती संख्या ऋण दाखवायची आहे. आता पुढचं त्यातलं तिसरा प्रश्न घेऊया. कंपास पेटीतील योग्य साहित्य वापरून 80 अंश मापाचा कोन काढा व कंपास पट्टीचा उपयोग करून तो दुभागा. रेषाखंड काढा. या रेषाखंडाच्या कोणत्याही एका बिंदूवरती कोनमापकाचा केंद्रबिंदू ठेवा. आता मी इथं डाव्या बाजूला ठेवलेला आहे आणि शून्याची ही रेषा बरोबर खालच्या रेषाखंडावर ॲडजस्ट करा. आता आपण उजव्या बाजूकडनं मोजणार आहोत, कारण डाव्या बाजूला आपण ठेवलेला आहे. उजव्या बाजूच्या शून्याकडनं आपल्याला 80 अंश मापाचा कोन काढायचा आहे. मग 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. 80 अंशाला खूण करा आणि तो बिंदू जोडून या ठिकाणी किरण काढा. दोन्ही बाजूला इथं बाणाची टोकं द्या. हा 80 अंश मापाचा आपण कोन काढला. आता हा कोन आपल्याला दुभागायचा आहे. मग कोनाच्या शिरोबिंदूवरती कंपासचं पोलादी टोक ठेवून इथं दोन्ही बाजूला कंस काढा. हे कंस या किरणांना जिथं छेदतात त्या छेदनबिंदूवरती ठेवा आणि मध्ये एकमेकांना छेदणारे कंस काढा. पुन्हा ह्या छेदनबिंदूवर ठेवायचं आणि इथं पहिल्या कंसाला छेदणारा कंस काढायचा. ह्या कंसांच्या छेदनबिंदूला व्यवस्थित खूण करून घ्या, कारण तोच बिंदू आपल्याला ह्या शिरोबिंदूला जोडायचा आहे.
हा कोनदुभाजकाचा किरण व्यवस्थित काढा. आता याला नावं आपल्याला इथं प्रश्नपत्रिकेत दिलेली नाही आहेत, तर तुम्ही ती तुमच्या मनाने दिली तरी चालतील. हा कोन ABC आणि हा किरण BD हा कोनदुभाजक आहे. आता यातला आपण हा प्रश्न सोडवला. यात 3 उदाहरणं होती, कोणतेही 2 सोडवा. 6 गुणांचा हा प्रश्न होता, म्हणजे प्रत्येक उदाहरण हे 3-3 मार्कांना होतं. आता त्यातला प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. कोणतेही 2 4 गुणांचा प्रश्न आहे, म्हणजे प्रत्येक गणित इथे 2 मार्काला आहे. त्यातलं पहिलं उदाहरण आहे, 9 किलोग्रॅम तांदूळ 5 जणात समान वाटले तर प्रत्येकाला किती किलोग्रॅम तांदूळ मिळतील. आता एकूण तांदूळ आहेत 9 किलोग्रॅम आणि आपल्याला ते 5 जणात वाटायचे आहे, म्हणजे प्रत्येकाला 9/5 किलोग्रॅम तांदूळ मिळतील. मग याचं उत्तर लिहा. प्रत्येकाला 9/5 किलोग्रॅम तांदूळ मिळतील. आता यातला दुसरा प्रश्न आहे, गुणाकार करा. 7/5 यातलं पहिलं गणित आहे, 7/5 गुणिले 1/4 बरोबर. आता हा अपूर्णांकांचा गुणाकार करायचा आहे. अपूर्णांकांचा गुणाकार करताना नेहमी अंशाने अंशाला गुणा आणि छेदाने छेदाला गुणा, म्हणजे 7 गुणिले 1/5 गुणिले 4 अंशाने अंशाला छेदाने छेदाला गुणायचं आहे. बरोबर 7×1 7 आणि 5×5 20. यातलं दुसरं उदाहरण, 6/7 गुणिले 2/5 अंशाने अंशाला गुणा, 6 गुणिले 2 छेदस्थानी छेदाने छेदाला गुणायचं आहे, 7 गुणिले 5 मग 6 दुणे 12 आणि 7×5 35. अशा पद्धतीने अपूर्णांकांचा गुणाकार करायचा असतो. यावरचं कुठलंही उदाहरण आलं तर ही पद्धत लक्षात ठेवा. नंतर तिसरं गणित आहे, यातलं खालील चौकटीत पेक्षा मोठे, पेक्षा लहान आणि बरोबर यापैकी योग्य चिन्ह लिहा. आता 4 आणि 5 एक धनसंख्या आहे, एक ऋणसंख्या आहे आणि एक धनसंख्या आहे. एक ऋण आणि धन असेल तर नेहमी धनसंख्या मोठी असते, एवढंच लक्षात ठेवा. एक ऋणसंख्या आणि धनसंख्या असेल तर नेहमी धनसंख्या मोठी असते. आता इथं +9 दोन्ही धन 9 आहेत, म्हणजे दोन्ही हे समान आहेत, म्हणजे इथं बरोबरचं चिन्ह येणार. 6 आणि 0 एक ऋणसंख्या आणि 0 ह्याच्यामध्ये नेहमी 0 मोठा असतो, हे लक्षात ठेवा. कोणतीही ऋणसंख्या आणि 0 तुम्हाला दिलेला असेल तर त्याच्यामध्ये नेहमी 0 मोठा असतो. कोणतीही ऋणसंख्या आणि कोणतीही धनसंख्या असेल त्याच्यामध्ये नेहमी धनसंख्या मोठी असते. आता इथं पण तसंच उदाहरण आहे बघा. 12 आणि 5 म्हणजे 5 धनसंख्या आहे. एक धन आणि एक ऋण असेल तर काहीच विचार करायची गरज नाही, डायरेक्ट धनसंख्या मोठी असते हे दाखवा. म्हणजे एक ऋण आणि धनामध्ये नेहमी धनसंख्या मोठी असते. हे तिसरं उदाहरण आपण इथं वरतीच सोडवलेलं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण ही प्रश्नपत्रिका संपूर्ण स्पष्टीकरणासह सोडवली आहे. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला नवीन असाल तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.